रुपये देण्यात आले आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा लक्ष असू द्या, आपल्या गावचे सुपुत्र आणि माशिष जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आणि अर्ध समितीचे सभापती माननीय सुनील तानाजी काटकर तात्या यांच्याकडून श्रीच्या रथासाठी 51. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शहाजी शिवम शेलर सोनारी 5 नव्या तोरण श्रीच्या प्रसादासाठी कृपा करून येणाऱ्या या प्रसादासाठी देणगी द्यायची असेल 501 रुपया 151 रुपये. धन्यवाद. हात काढा हात काढा हात काढा तुमचा. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून 5 नारळ तोरण, ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्याकडून 501 रुपये आलेले आहेत. पद्मनाथ प्रवीण गार्गे यांच्याकडून श्रीच्या रथासाठी 101 रुपये आले, 2 रुपये आले आहेत. यशस्वी सचिन पवार यांच्याकडून श्रीच्या ज्या महिलांना देणगी द्यायची असेल त्यांनी रथाच्या पाठीमागे येऊन देणगी त्यांची करावी. देणगी छत्रपती शिवेंद्र सिंह या ठिकाणी येत आहे.
आणि मग त्यानंतर आपल्या गणपती मिरवणुकीमध्ये आपण रथामध्ये मिरवणुकीला सुरुवात करायची आणि एक 2 मिनिटात. आणि माझी तरुणांना विनंती आहे, गुलाबाची उधळण करू नका कृपया, कारण बाबांना पुढील कार्यक्रमासाठी जायचंय. आपण दक्षता घ्या सगळ्यांनी.
अरे मला मागे सरकायला जागा नाही.
या ठिकाणी आज गणेशाचा भंडारा उत्सव मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होतोय. 233वे वर्ष आज या ठिकाणी भंडाऱ्याला पूर्ण झालेले आहे. आमचे पंजोबा बाळा दौलती काटकर आणि सगळे श्री क्षेत्र भरत गावातील सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून त्यात मोठ्या प्रमाणात एक गाव एक गणपती, प्रत्येकाच्या घरात गणपती बसतो. पण गावाचा मिळून किंवा मंडळाचे असे कुठले नसतात, एकच गणपती असतो. हा उत्सव म्हणजे एक लहान मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी, दिग्गजांसाठी एक पर्वणीच असते. कारण मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं हा उत्सव साजरा केला जातो. आज 233 वर्ष बघता बघता पूर्ण झाली आणि श्रीची रथातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली जाते. आज आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले आणि आमच्या गावच्या सरपंच यांच्या शुभ हस्ते, शशिकांत पडवळ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आरती करून विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. आज आता अर्ध्या रस्त्यात मिरवणूक चालू आहे. 4:30-5च्या दरम्यान मूर्तीची विसर्जन मोठ्या उत्साहात भक्तिभावानं साजरं केलं जातं. विसर्जन झाल्यानंतर आपल्या घरातलंच कोणतरी गेलंय, म्हणजे आपल्याला सोडून गेले, अशा पद्धतीची भावना हे क्षेत्र भरतगावच नव्हे पण या भरतगावच्या परिसरातून येणारे सर्व परजिल्ह्यातील असतील, जिल्ह्यातील असतील, सगळ्या ठिकाणाहून. आणि खास करून आपल्याला सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये ज्या ठिकाणी नोकरीनिमित्त बाहेरगावी असतील, परदेशात असतील, इतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यात असतील, तिथून सर्व मुलं मुली आमच्या सर्व या सोहळ्यासाठी येत असतात. खास वैशिष्ट्य म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी नवीन ड्रेस घेतला जातो, वेगवेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन केलं जातं. अशा पद्धतीचा हा सोहळा संपन्न होत असताना 10 दिवस मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. पारायण सुद्धा गेले अनेक वर्ष या ठिकाणी पारायण सप्ताह या ठिकाणी असतो. प्रत्येक दिवशी संध्याकाळच्या वेळेला नामांकित असं आणि जे नावाजलेले, नावारूपाला आलेले कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन करतात. त्यामुळं एक श्रद्धेचं, भावनेचं वातावरण 10 दिवसाच्या काळामध्ये या परिसरामध्ये असते. अशा पद्धतीचा हा सोहळा आहे. आता विसर्जन झाल्यानंतर जेवढे संपूर्ण परिसरातून येणारे भाविक आहेत त्यांना पुरणपोळीचा प्रसाद म्हणून जेवण एक चांगल्या पद्धतीचं सगळ्या गावांनी, आमच्या गावातल्या सर्व आमच्या आया बहिणी असतील, माया लेकी असतील, त्या सगळ्या हिरिरीनं भाग घेऊन पुरणपोळी करत असतात आणि ती पुरणपोळी आलेल्या सर्व भाविकांना खाऊ घातली जाते. यथेच्छ असं प्रसाद म्हणून सगळ्यांना दिलं जातो. खास करून भंडाऱ्याचं वैशिष्ट्य प्रसाद. संपूर्ण सातारा जिल्ह्यातून, परिसरातून पेढ्याचे दुकानदार या ठिकाणी येतात. सर्व ग्रामस्थ मिळून सकाळी 8 वाजता पेढ्याची क्वालिटी बघून भाव ठरवला जातो आणि मग भाव ठरवल्यानंतर ती संपूर्ण खरेदी केली जाते. लाखो रुपयेच्या पेढ्याची विक्री. प्रत्येक तुम्ही घरात आपण सुद्धा गेला असाल तर प्रत्येकाला त्या ठिकाणी गेल्यानंतर पेढ्याचा प्रसाद दिला जातो. पेढ्याची वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील कित्येक गावातील लोक येऊन इथल्या पेढ्याचा प्रसाद म्हणून या ठिकाणी घेऊन जातात. अशा पद्धतीचा हा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये आमच्यासारख्यांना, या सगळ्या भाविकांना हा सोहळाच संपून आहे
हे 10 दिवस कसे निघून जातात हे आमच्या गावातील लोकांना कळत नाही. आणि आपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून असं अनुत्साही असं वातावरण असतं. म्हणजे नेमकं काहीतरी मोठं घडलंय. कारण गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर ज्या भावना असतात त्या भावना लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठापर्यंत असतात. मला वाटतं आमची 4थी पिढी न घालून दिलेला, पूर्वजांनी घालून दिलेला हा सोहळा तितक्याच ताकदीनं, तितक्याच जोमानं, कारण ज्या ताकदीनं त्यांनी हा सोहळा सुरू केला, बाळासाहेब दौलती काटकर आणि त्यावेळचे सर्व त्यांच्याबरोबरचे सोबती, या सगळ्यांनी मिळून हा सोहळा सुरू केला. आणि तोच एकोपा, एकी सगळ्यांनी मिळून ठेवली. इथं राजकारण, गट तट न पाहता हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीमंत छत्रपती उदयन महाराज सुद्धा येणार होते, परंतु अचानक लागलं. त्यांची सदिच्छा भेट कायम आमच्या गावाला असते, परंतु उद्या ते परत श्री क्षेत्र बंदगाव श्री गणेशाच्या दर्शनाच्या निमित्त येणार आहेत. असा हा सोहळा इथं सगळे भाविक नतमस्तक होऊन, खास करून देवाला एक साकडं घालतात, गणरायाला साकडं घालतात, नवस करतात. कित्येक जण नवस म्हणून नवस फेडला जातो. कित्येक जण मग आपल्या स्वतःच्या यथाशक्ती जेवढं काय दान श्री गणेशाला करता येईल तेवढं केलं जातं. अशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अशा या सोहळ्याला आलेल्या सर्व भाविकांना आणि सर्वांना मनापासूनच्या अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.